तुम्ही एक कम्प्युटर युजर आहात आणि तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस नावाचा एक प्रकार इन्स्टॉल करता. आता हा अँटीव्हायरस काय आहे आणि कशा प्रकारे वर्क करतोय? बेसिकली सांगायचं झालं तर अँटीव्हायरस म्हणजे एक प्रकारचा व्हायरसच आहे जो की हार्मफुल व्हायरसला ब्लॉक करतोय आणि कम्प्युटरला काही नुकसान पोहोचू देत नाही. आता कशा प्रकारे करतोय? तर जेव्हा तुम्ही तुमचं कम्प्युटर ऑन करता तर ऑटोमॅटिकली तो बॅकग्राऊंडमध्ये रन होऊन जातोय आणि कंटिन्यू ऑन राहतोय. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कम्प्युटरला पेनड्राईव्ह कनेक्ट करता तर तो पेनड्राईव्हला आधी स्कॅन करतोय, नंतरच तो अलाव करतोय. काही जर प्रॉब्लेम असेल, काही हार्मफुल डेटा असेल, काही व्हायरसेस असतील तर त्याला ऑटोमॅटिकली डिलीट करून घेतोय. आणि जेव्हा कधी तुम्ही डाउनलोडिंग करता, तो गुगलवरून असेल, क्रोमवरून, कोणत्या पण ठिकाणावरून तुम्ही काही डाउनलोड करता, मोझिला फायरफॉक्स असेल किंवा इतर कोणती वेबसाईट असेल, इतर कोणताही सर्च इंजिन असेल, त्याला आधी चेक करतोय काही प्रॉब्लेम आहे का, काही हार्मफुल डेटा आहे का, किंवा काही हार्मफुल एखादी फाईल आहे का, त्या सगळ्या गोष्टी चेक करतोय. काही व्हायरसेस असतील त्याला डिलीट करतोय, नंतरच डाउनलोड करतोय किंवा डायरेक्टली त्या सगळ्या वेबसाईटला ब्लॉक करून घेतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय, क्वारंटाईन फोल्डर तयार करतोय तुमच्या कम्प्युटरमध्ये, जो की तुम्हाला दिसत नाही परंतु असतोय. आता हा क्वारंटाईन फोल्डर म्हणजे काय आहे, तुम्ही लक्षात घेतलं असेल, जेव्हा कोरोना आला होता तर कोरोनामध्ये आपण काय करतो, जर आपल्या गावामध्ये एखादी बाहेरून कोणी व्यक्ती येत आहे तर त्याला आधी 15 दिवस आपण त्याच्यामध्ये ठेवत होतोय, नंतरच बाहेर काढत होतोय. सेम त्या प्रकारे जो आपला अँटीव्हायरस असतो, जो कोणता असेल तुमचा, तर अँटीव्हायरस काय करतोय, क्वारंटाईन फोल्डर तयार करतो आणि काही जर फाईल त्याला जर डाऊटफुल वाटत असेल ते आधी त्याच्यामध्ये स्टोअर करतोय, चेक करतो आणि नंतरच आपल्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये किंवा तुम्ही जे ते कमांड देता त्या कमांडमध्ये तो सेव्ह करतोय. तर अशा प्रकारे अँटीव्हायरसचं काम आहे. तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणता अँटीव्हायरस यूज करता ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.